तुम्ही कधी ही रेसिपी ट्राय केली आहेत का? चला आता रेसिपीला सुरुवात करूया. ग्रेव्हीसाठी लागणारं साहित्य: 9 ते 10 लसूणच्या पाकळ्या, 1 मोठा टोमॅटो, 2 मोठे कांदे उभे चिरलेले, 1 इंच आलं बारीक करून घेतले. भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य: बारीक चिरलेली कोथिंबीर, धन्याची पूड, लाल मिरची पावडर, घरगुती मसाला, गरम मसाला, कांदा, टोमॅटो, लसूण, आल्याची पेस्ट. मी इथे लहान आकाराचे बटाटे उकडून घेतलेले आहेत. एका भांड्यामध्ये 1 चमचा तेल घेऊया. तेल तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा तूप घालूयात. आता यामध्ये कांदा, आलं, लसूण, टोमॅटोची पेस्ट घालूया. पेस्ट छान फ्राय करून घेऊयात. आता यामध्ये 1 तमालपत्र घालूयात. छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये धन्याची पूड, गरम मसाला, घरगुती मसाला, लाल मिरची पावडर घालूयात. छान मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही छान शिजलेली आहे. ग्रेव्हीने तेल सोडलेलं आहे बाजूने. आता यामध्ये 1 छोटी वाटी बेसनचं पाणी घालूयात. हे ऑप्शनल आहे. ग्रेव्ही छान मिक्स करून घेऊयात. गरजेनुसार यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ग्रेव्ही छान मिक्स करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता ग्रेव्हीला छान रंग आलेला आहे. ग्रेव्ही छान शिजलेली आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आणि ग्रेव्ही छान मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये उकडलेले बटाटे घालूयात आणि छान मिक्स करून घेऊयात. थोडीशी वरतून कोथिंबीर घालूयात आणि सर्व मिश्रण छान मिक्स करून घेऊयात. आता 2 मिनिटं यावर झाकण ठेवून भाजी छान वाफ करून घेऊयात. तुम्ही बघू शकता भाजीला छान कलर आलेला आहे. भाजी छान शिजलेली आहे. यावर कोथिंबीर घालूयात. गरमागरम दम आलू भाजी रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.